जय गुरु. स्नेहल ताई, आवाज येतोय? हो सर. हा. नाही, तुम्हाला असं जिथं वाटतंय ना, काही काय? शंका आहे किंवा काही कुठे काहीतरी न समजलेल्या गोष्टी आहेत, तर तुम्ही जॉट डाऊन करून देऊ शकता का? केव्हा आहे तुम्हाला वेळ मिळतो? अ, उद्यामध्ये परवा अच्छा. आपण तर वेगळा त्यावरती. वेळ मिळणार नाही मला क्लासच्या दरम्यान. ठीक आहे, मी बघेन, म्हणजे असं नाही म्हणत नाही मी. हा, म्हणजे कसं पण की तेव्हा आपण सविस्तर काय असेल ते बघू, काय 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 येतात आहे, चालेल, चालेल. कुठं त्रुटी राहिली किंवा कुठं काय राहिलं ते त्याला हां. कसं कव्हर अप करता येईल बघू आपण. कारण की मी काही पुढचा पाठ आधी बघत नाही. मी तेव्हाच्या नाही तेव्हाच नाही, बघते. आतापर्यंत झालेलं तेवढंच, म्हणजे पुढचं हां. आपण पाहून घेऊ चालेल, नंतर. चालेल. चालेल. आतापर्यंत झालं तुम्हाला असं वाटतं ना कुठे काही किंवा हे इथे काहीतरी कॉन्ट्रडिक्शन आहे, काही शंका आहे, तर बघू आपण त्यामध्ये. कारण कसं चालेल होतं सर, की मी ह्या प्रयत्न करेन. शिकवण्याच्या ओघामध्ये एका वेळेला काही गोष्टी राहून जातात. तर असेल तर सांगा मला. चालेल, चालेल. मी प्रयत्न करेन. ओके, आपण सुरुवात करू थोडीशी. आपण ही क्रियापदं परवा बघितली होती एकदा. तर ही मी एका सेपरेट पीडीएफ मध्ये ठेवली होती ग्रुपवरती. पण पुन्हा जेव्हा अभ्यासाला आलं तेव्हा असं वाटलं की त्याचा रेफरन्स सोबत असणं आवश्यक आहे. म्हणून हे पुन्हा मी प्रक्षालयती, पालयती आणि लभते, लभ धातूचं हे या याच अभ्यासामध्ये ठेवलेलं आहे. आणि याचं पीडीएफ करून तुम्हाला देईल त्यावेळेला, परत तुम्हाला दिलं जाईल. आता जे राहिलेली वाक्य आहेत आपल्याली, तर हे लभतेमध्ये काल आपण बघितलं. प्रथम पुरुष एकवचन लभते, द्विवचन लभेते, बहुवचन लभंते. मध्यम पुरुष लभसे, लभेथे, लभध्वे. उत्तम पुरुष लभे, लभावहे, लभामहे. तर आता हे जे आहेत हे नवीन शब्द येतात. हे होतं कसं संस्कृतमध्ये, जसं मला सांगितलं की एक 3,000च्या आसपास धातू आहेत. नंतर प्रत्येक 3-3 काळ आणि 3 पुरुष, 7 विभक्ती. याच्यामुळे काय होतं की त्याला प्रत्यय लागतात आणि उपसर्ग लागतात. हे प्रत्यय आणि उपसर्ग लागण्याची एक पद्धत आहे. आणि त्यानुसार ह्या 3,000 किंवा आणखी काही नवीन ऍड झाल्यात त्यामध्ये, तर त्या धातूंचं वर्गीकरण केलेलं आहे 10 ग्रुप्समध्ये, 10 काळांमध्ये, 10 प्रकारांमध्ये. तर हे आपल्याला काय शिकायचं की हे शिकल्यानंतर आपल्याला कुठल्याही धातूचं रूपांतर कुठल्याही सिच्युएशन मध्ये वाक्यामध्ये लिहिताना, आता आज आपण काय करतोय की वाचायचा प्रयत्न करतोय, भाषांतराचा प्रयत्न करतोय. कालांतराने आपल्याला स्वतंत्रपणे वाचता, लिहिता, बोलता आलं पाहिजे. संधी आणि समास हे वाचताना सोडवून त्यामध्ये कुठला शब्द आलेला आहे तो कसा संधीमधून विग्रह होऊन बाहेर पडतो, त्याचा काय अर्थ होऊ शकतो, हे आपल्याला लगेच कळलं पाहिजे. आणि हे केव्हा कळतं की त्यामध्ये कुठला प्रत्यय आहे आणि कुठला उपसर्ग आहे, कुठला काळ आहे आणि कुठलं वचन आहे, कुठल्या लकारावर ते बसतं. या सगळ्या गोष्टी जेव्हा येतात त्यावेळेला ते आपल्याला लगेच सोपं जातं. आता आपण जर संस्कृत बातम्या वाचल्या, ऐकल्या, वाचायला सुद्धा मिळतात आकाशवाणीवरती ज्या लागतात किंवा दूरदर्शनच्या ज्या न्यूज आहेत त्याच्यावरती सकाळी पण लागतात आणि संध्याकाळी पण लागतात. आणि त्याचं प्रिंटआउट सुद्धा बघायला मिळतं आपल्याला. सगळ्या ज्या बातम्या दूरदर्शनवरती वाचल्या जातात सगळ्या भाषांच्या, त्याचं जे प्रिंटआउट असतं पीडीएफ, ते एका विशिष्ट साईटवर आहे. ती साईट तुम्हाला मी टाकतो. त्यावर तुम्ही जाऊन बघितलं तर संस्कृत ऑप्शन सकाळचं आणि संध्याकाळचं 6 वाजून काही मिनिटांचं आहे ते. तिथे क्लिक केलं तर ते प्रिंटआउट मिळतं. ते आपण जर बघितलं तर ते वेगवेगळे काळ, वेगवेगळे शब्द आपल्याला ते बघायला मिळतात. आणि दूरदर्शनच्या बातम्या ज्या आहेत या वेगवेगळ्या चॅनलच्या, त्या जेव्हा दाखवल्या जातात तेव्हा आपल्याला वेगवेगळे शब्द ऐकायला मिळतात. आणि वाक्यरचना कशी बदलते हे हळूहळू आपल्याला समजायला लागतं. तर हे सगळं होण्याकरता हे धातू आणि धातू रूप आणि क्रियापदाची वेगवेगळी रूपं, नामाची वेगवेगळी रूपं, विशेषणाची रूपं, हे आपल्याला बघणं आवश्यक आहे.
याच्यामध्ये पाठ करायचं अपेक्षित नाही, हळूहळू हे सवय होते आपल्याला आणि आपण कम्फर्टेबली एक साधारण 6 महिने ते 1 वर्षाच्या काळामध्ये यांचा वापर करू शकतो. ही वाक्य आपण बघितली काल परवामध्ये. हे पण झालं आपलं. हाँ, इथे होतो आपण काल 9व्या मध्ये. क्या तुझे ईश्वर की कथा में आनंद नहीं आता, किम त्वम ईश्वरस्य कथायाः आनंदम न लभसे. आणि मुझे कथा में तो बहुत आनंद आता है, अहम कथायाः बहु आनंदम लभे. म्हणजे हे प्रथम पुरुषामध्ये लभसे आणि उत्तम पुरुषामध्ये लभे. जसं इथे हे उत्तम पुरुष एकवचन लभे, मध्यम पुरुष एकवचन लभसे, प्रथम पुरुष एकवचन लभते. तो म्हणजे हे मध्यम पुरुष आहे. ते असे टेबल जर आपल्याला हँडी असतील तर ते सोपं जातं. मी तुम्हाला ती साईट पण देईल अष्टाध्यायीची. त्या अष्टाध्यायीमध्ये जेव्हा वेळ असेल त्यावेळेला तुम्ही बघून सगळ्या प्रकारचे धातू, सगळ्या प्रकारचे रामक, त्याची रूपांतर, त्याच्या विभक्ती सगळ्या तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळतात. पण इथे बघत होतो 15वा बघितला आपण, वह मस्तक को कैसे पाणी से धोता है, सह क्षीरम जलेन कथम प्रक्षालयती. असा शब्द होता, त्याला बदललं मी ते, कथम जलेन प्रक्षालयती, कसं पाण्याने धुतो. आणि ते काल मी म्हटलं तसं धुण्याला अजून एक शब्द आहे धाव. धाव म्हणजे पण धुणे, धाव म्हणजे पळणे सुद्धा होतं आणि धावती पण होतं. नंतर हे जे पालयती आहे, हे पालयती शब्दाचं मी क्रियापद जे आहे हे सकर्मक आहे आणि त्याला द्वितीय विभक्तीच असते. याची पण मी काही माहिती इथे वेगळी दिलेली आहे. याच्यामध्ये प्रजा हे कर्म आहे म्हणून ते द्वितीय विभक्ती वापरलेली आहे. प्रजाम. पालयती हा सकर्मक धातू आहे आणि सपर्मक धातूमध्ये काय होतं की आपण जसं मराठीमध्ये प्रजेचे पालन, प्रजा का पालन म्हणतो, संस्कृतमध्ये प्रजेला पाळतो, प्रजेला सांभाळतो असं होतं. नृपाम प्रजाम पालयती, नृपः प्रजाम पालयती. हे अशी काही सकर्मक क्रियापद आपण वापरले सुद्धा आहेत. पठ, लिख, ताद, पा, दृश म्हणजे पश्य, कृ, गम हे धातू हे सगळे सकर्मक आहेत. इथे अपेक्षा अशी आहे की कर्म त्या ठिकाणी असावं. काही अकर्मक धातू आहेत की जिथं कर्म नसेल तरी चालतं. जसं भू, अस, स्था, हस, हृद, शी. शी म्हणजे झोपणे हा शब्द आपल्याला गेला असेल एका वेळेला. शेते, सिंह गुहायाम शेते, सिंह गुहेमध्ये झोपतो. क्रीड खेळणे, जाग्र, जाग्र म्हणजे जागे असणे, जागरती शब्द बनतो त्यासाठी. आपल्याला ते आठवत असेल की कोजागिरीला असं म्हटलं जातं की लक्ष्मी विचारत जाते, को जागरती, को जागरती असं विचारते, कोण जागा आहे, कोण जागा आहे. तर हा जागृती शब्द आपण लहानपणापासून ऐकतोय तो हा. आरक्षक रात्रौ जागरती. आरक्षक म्हणजे रक्षण करणारे वॉचमन वगैरे हे रात्री जागतात. हे काही थोड्याशा गोष्टी इथे ऍड केल्यात. हे आपण काल बघितलं. हे झालं का पूर्ण आपलं? यूयम वस्त्राणी क्षालयिष्यत हे आठवतं मला झाल्याचं. त्वम कथाम कथयसी, कथयिष्यन्ति, ते रामस्य कथाम कथयिष्यन्ति. इथून पुढे घेऊ आपण जरी झाला असेल तरी. सुरुवातीला आहे राजेंद्र कोले साहेब, कोलेकर साहेब. हो, वाचू का? हा, 5व्या पासून. कथयसि त्वं कथां कथयसि. ओके, म्हणजे इथे सुद्धा द्वितीय विभक्तीच आहे. कथाम कथयसी, हो. कथेला वाचले. हा. आणि कथयसी काही जे शब्द बघितले आपण ते 6 क्रियापद ज्या ठिकाणी अय प्रत्यय लागतो त्याला आणि मग ते क्रियापद पूर्ण होतं. हे वर्तमान काळातलं आहे. ओके, थँक्यू. स्नेहल ताई.
गाळलेली जागा कथयिष्यन्ति हा ते रामस्य कथां कथयिष्यन्ति ते रामाची कथा सांगतील. सांगतील. ओके. आता इथे रामस्य कथा म्हटलेलं आहे. रामाच्या कथेला सांगतील. कथेला म्हणजे याचं ते संस्कृतचं शब्दशः भाषांतर घेतलं आपण तर कथेला होईल ते आणि कथयिष्यन्ति सांगतील. माधुरी कुलकर्णी मॅम. धारयामः व्हेरी गुड. हा आम्, वयं वयं धारयामः वयं हम्म, वस्त्राणि धारयामः ओके. आम्ही वस्त्रे आम्ही कपडे धारण हा, करतो. घालतो. ओके. घालतो. वैशाली ताई. धारयति ते झालं. सा हा झालं. नारी ओके. ओके. सुवर्णालंकाराणि धारयति. राईट. हा म्हणजे ती नारी हा सुवर्णालंकाराणि म्हणजे अनेक सुवर्णालंकार धारयति कारण तो धारण करते. प्रथम पुरुष एकवचन आहे म्हणून धारयति. येस. राईट. ओके. धारण करते घालते. सा नारी सुवर्णालंकाराणि धारयति. नारी नाही आवाज तुटतोय मॅम तुमचा. आवाज खूप तुटतोय. नाही नाही क्लिअर नाही येत आहे काय. प्रथम पुरुष धारयति. हा ओके. थँक्यू. रत्नप्रभा मॅम. रत्नप्रभा पोहेकर मॅम. पोहेकर मॅडम नाही आहेत का? पद्मजाताई. हा हो सर. हा. तोलयिष्यामी हा. म्हणजे तोलेन भविष्यकाळ. हो. अहम आपणे आणि हे प्रथम पुरुष एकवचन असल्यामुळे आपल्याला प्रथम नाही उत्तम पुरुष एकवचन असल्यामुळे अहम घेणं आवश्यक आहे ह्याच्यामध्ये. तोलयिष्यामी मध्ये उत्तम पुरुष एकवचन असल्यामुळे अहम आवश्यक आहे. अहम आपणे धान्यम तोलयिष्यामी म्हणजे मी दुकानात धान्य तोलेन किंवा Correct. मोजेन Yes. तराजूमध्ये. येस. व्हेरी गुड. छान. थँक्यू. सुनंदाताई. हो सर. तोलयिष्यति आपणिकः धान्यं तोलयिष्यति. आपणिक म्हणजे दुकानदार. दुकानदार धान्य तोलतो तोलेल भविष्यकाळ तोलेल. तोलयिष्यति. दुकानदार धान्य तोलेल मोजेल. मोजेल. हा अरे हे पण झालं ना तो बरस. हा ठीक आहे. रवींद्र जोशी साहेब. कथिकायां हा कथिकायां लवणं नास्ति. हा कथिका म्हणजे मला वाटतं कढी. कढी. हा कढीत मीठ नाही. नाही. कथिकायां लवणं नास्ति. न अस्ति न म्हणजे असते. नाही आहे किंवा हो. नाहीये. कथिका स्त्रीलिंगी आहे आणि हो. सप्तमी कथिकायाम. नंतर कोण आहे? वृषा जोशी कोणाचं आहे? जोशी. आनंद जोशी. आनंद. हा वृषा तर जोशी मी कोण? सुरेखा. हो तुम्ही आहे का? ओके. पुण्यात नाही म्हणून मी आज हा, तिच्या हा. कॉम्प्युटरवरून केलंय. ओके. पुरिकाभ्याः. मी करू का? हा हे वाचायचं हे सहावं. पुरिकाभ्याः. हं. पुरिकाभ्याः. कोणती माता विभक्ती येईल पुरिकाभ्याः? चतुर्थी का पंचमी? चतुर्थी सर. दोन्हीला द्यायचं हा ते. दोन्हीमध्ये येतं पण इथे चतुर्थी येईल वाटतं असं. हा नाही दोन्ही घेतलं मी इथे. पण ते माता पुरिकाभ्याः चूर्णम मथनाती आहे. मथनाती म्हणजे पीठ मळते. पुरीसाठी. चूर्णम म्हणजे पीठ.
सरळ ना? हा चूर्ण म्हणजे हा म्हणजे हा हा आई हा पुरीसाठी पीठ मळते. हा हा पुरिकाभ्याः तैलम स्त्रवती म्हणजे ओके पुरीमधनं तेल खाली गळते असं हा स्त्रवती स्त्रवते हो म्हणजे ना? गळणे. ते म्हणजे हा स्त्रवती पुरिकाभ्य गळते. हे पंचमी आहे. पण दुसरं जे हा आहे तैलम हा आणि चूर्णम जे आहे ते चतुर्थी आहे. हो. Thank you. हा हे आपला काल चालू होता अस्वच्छेष. आनंद जोशी सर एक इथं डाऊट हा आहे पुरिकाभ्या थांबेल. हा पुरिकाभ्या इथे दोन्हीमध्ये पुरिकाभ्याच आलेलं आहे. हो ना हो म्हणजे ना पुरीतून तेल सवते म्हणजे पुरीतून असं आहे हो आणि इथे पुरीसाठी पुरीसाठी चूर्ण हो म्हणजे हे मग तून आणि दोन्हीचं आहे. साठीसाठी एकच हे हो का? दोन्हीला आहे ना. मला आठवतं ना तुम्हाला माला हा बिहा चतुर्थी पंचमी दोन्ही एकच आहे. मालाबे अच्छा हो म्हणून त्या हा तसं ओके पुरिका हे स्त्रीलिंगी आहे. हो ते मालासारखं चालतं ते एकदम हा बरोबर दोन्ही एक आहे. ठीक आहे चतुर्थी आणि पंचमी एकच आहे. ओके आनंद जोशी युकहा युका युकाः युकहा अश्वचक्षु नाही मस्तकेषु युका सन्ति युकहा युकाः युकाः अस्वच्छेषु मस्तकेषु अश्वचक्षु युकहा सन्ति मस्तकेषु युका युकाः सन्ति संती हा ते काल आपल्या चर्चेत अस्वच्छ डोक्यामध्ये अस्वच्छ डोक्यामध्ये वा उवा असतात. असतात. राईट हा. काल आपली चर्चा झाली होती की हे अस्वस्थेषु पाहिजे त्याच्यामध्ये हा, ते आहे ना इथे. करेक्शन केलं इथे कारण ते काल ते पीडीएफ होते ना त्यामुळे करता आला. दुसरा याच्यात नियम असा होता की हे दोन्ही जर एकत्र केलं अस्वच्छ आणि मस्तकेशू तर हे समास तयार होईल आणि मग त्या ठिकाणी आपल्याला अस्वस्थ मस्तकेशू घेतलं चालतं. पण हे समास केलेलं नाही इथे म्हणून आपण दोन शब्द वेगवेगळे ठेवतोय कारण अजून समास आपण शिकलेलो नाहीये. म्हणून अस्वच्छेषु मस्तकेशु युकहा मस्तकेषु संती. युका अस्वच्छ डोक्यामध्ये वा वा आहे असतात हा संती आहेतच आहेत. आहेत. सर सर ते यू दीर्घ पाहिजे का हो उकार ते एक राहिलं नाही का ते. हा ठीक पण ते दोन्ही आहे पुरिकाभ्या पण ते जो मूळ शब्द दिलाय तो दीर्घ आहे पण हा, इकडे वापर केलाय स्वस्त त्याच्यात इकडे रस्त ऱ्हस्व घेतलंय. आहे. हो येस हा त्याच्यामुळे ते कुठलं नक्की नाही बरोबर. माझं वाटतं दोन्ही ऱ्हस्व आहेत. दोन्ही ऱ्हस्व आहेत मला वाटतं ना. उच्चाराप्रमाणे आपण घेतो ना युजली उच्चाराप्रमाणे रस्व गेलो किंवा आपण तर रस्व दीर्घ. यायला पाहिजे. हा हा रस्व एक्झॅक्ट रस्व यायला पाहिजे. हो युकाहा म्हणजे युकाहा हे बरोबर आहे. ते समजा ठीक आहे. हे पू आहे पुरी सर जेव्हा आपण पुरिका आणि करपट्टिका वगैरे शिकलो तेव्हा तरी दीर्घ होता पुरीचा शब्द. आठवत तुम्हाला. होय सर. आपण मागच्या प्रारंभाच्या वेळी जेव्हा शिकलो पुरिका करपट्टिका मग तिकडे सगळे क्लास घ्यावं लागेल त्याला. तरी पण बघा तुम्ही म्हणजे पण नाही पाहून घेऊ ना आपल्या सध्या पुस्तकामध्ये तरी दीर्घ दिला होता. सध्या पुरतो आपण हे करून घेऊ इथे. जर पुन्हा करेक्शन असेल तर मग म्हणजे आपण त्याला बघ म्हणजे आणि म्हणजे असं आपण प्रॅक्टिस तशीच ठेवली पाहिजे की म्हणतानाच तो दीर्घ म्हणायचा मग तरच लक्षात राहील नाही तर हे नेहमी नाही आपल्याला होतं त्याचं आपलं असं सवय हा सवयीतला शब्द असल्यामुळे होतं ते. पूर्वी काव्य असं म्हणायचं असं हे वाटतं पण तरी कन्फर्म करतो त्याला. हम्म. त्याला आपण 10 अक्षरात करून कारण की मागे देवाल सरांनी पण तसंच सांगितलं होतं की आपण जे मंगलाचरण वगैरे शिकलो तेव्हा ते हा हा चमू म्हणताना त्यांनी सांगितलं होतं हो की तो हो दीर्घ म्हणायचा मग आपल्याला लक्षात राहील की तो दीर्घ आहे. तर हो त्या बरोबर. संदर्भाने मी हो सांगते. ते झालं सवयीचाच भाग येतो. हम्म. एकदा सवय लागली की आपोआप लागतो. पुस्तकात पू दुसराच आहे पुस्तकामध्ये. काय दुसराच आहे ना. पुस्तकामध्ये पू दुसराच आहे. ओके ओके ओके. हा दुसरा म्हणजे दीर्घ. हा दीर्घ. हे पुढचं कोण आहे. पोहेकर मॅडम आहेत का. येथे गिरी देशपांडे. हो भार्यया भार्यया अहम भार्यया ओदनम पाचयामी हा म्हणजे
भार्या म्हणजे काय? आता पत्नी. हे भार्या कोणती येईल विभक्ती? अहम. भार्या. अ, भार्या म्हणजे मालासारखं घ्यायचं त्याला. भार्यया कोणती येईल ती? तृतीया. आता यात थोडस तृतीय. चुकलेलं आहे. हा, तृतीय. तृतीय आहे ना? थर्ड, तृतीय. तृतीय? हो. तृतीय. अहम भार्यया ओदनम पाचयामी. तर हे पचन होतं का हे वाक्य? तसं नाही होत. नाही. म्हणजे मी हे भात भार्येकडून, भात पत्नीकडून शिजवते. भात कडून नाही येते, भार्येने. भात शिजवला किंवा शिजवते. म्हणजे असं म्हणायचंय का त्यांना की मी बायकोकडून भात शिजवून घेतला असं हा, काहीतरी? असं म्हणायचं त्याला. पण ते मग भार्येने कडून करता काय होईल? पंचमी. पंचमीला काय मालाचं? मला या किंवा किंवा माझी भार्या भात शिजवते. नाही, त्यांना शब्द भार्ययाचा उपयोग पाहिजे ना. असं की हा. वाक्यात उपयोग भार्ययाचा करायचा आहे. भार्यया तृतीय नाही, आहे. तरी पण अहम कसं येईल तिथे? मला नाही ना, ते नाही, कळत हे नाहीये वाक्य तिथे. नाही ना, नाही ना. मम हे वाक्य मम चुकलं. यायला पाहिजे. हा, मम मम भार्या. मग मम तसं केलं भार्या मम भार्या ओदयम पाचयामी. आणि पाचयामी पण नाही येणार ते. नाही, पाचयामी म्हणजे कोणाकडून ते करून घेते ती, ठीक आहे ना. पाचयामी म्हणजे काय होईल ते की स्वतः करत नाही ती. एखाद्या स्वयंपाक करणाऱ्या बाईकडून करून घेते ती. मग तृतीय पुरुष म्हणजे पाचया सी येईल का? पाचयस पाचयाती. म्हणजे वेगळा यायला हा, पाहिजे ते. पाचयती होईल. पाचयाती. पाचयती होईल ते. हा. पाचयाती. पाचयती. मग हे तृतीया पण नाही येणार सर. नाही, माझी बायको भात शिजवते असं होईल वाक्यरचना. नाही, तीच बायकोने होईल. शिजवत नाही ती. पाचयती म्हणजे शिजवून घेते. पचती असतं तर ते मग स्वयंपाक स्वतः करते. पाचयती म्हणजे करून घेणे. असं आपण मागे एकदा केलं होतं ते. अश्वहा. मग माझी भार्या शिजवून घेते. माझ्या भार्येने भात शिजवून घेते. आता हे भार्यया शिजवते, शिजवून घेते. मम शिजवून भार्यया. घेतला अपाचयती होईल. मम माझे. असं घेऊ. म्हणजे शिजवून घेतला, कारण वर्तमान काळात सूट नाही होणार ते वाक्य. तर मग ते ती पण नाही येणार. औपाचयत काहीतरी वेगळं होईल. नाही, मी भार्याकडून ना. नाही, So कडून मी- नाही, कडून नाही. भार्यया तृतीय आहे. चालेल, रिझर्व ठेवा आपण. कडून त्यांना उपयोग करून पाहिजे. भार्यया या तृतीय मधल्या शब्दाचा वाक्यात उपयोग करायचा आहे. माझ्या बायकोकडून दुसरं काही ते सांगायचं. भात शिजवून घेतला. हो, तेच घ्यायचं. शिजवून घेतला तर घेतलं, भूतकाळ करायचा आहे. पण ते मग अपाचयती हा भूतकाळ होईल का, यती होईल का, ते बघायचं वगैरे. कारण हे बघायला गेलं तर वेळ जाईल त्यामध्ये खूप. पुढे जाऊ आपण. तर किंवा आठवल्या पण असं भार्या अहम आठवलं. भार्यया सह ओदनम पाचयामी असं करू शकतो. म्हणजे पूर्वी आपण जे शिकलो की ह्याच्यासह मी हे केलं, खेळलो, धावलो किंवा जे काही. ओके. तर भार्यया आठव्याला पण तृतीय. पुरं यती आहे. म्हणजे तसं नाही, इथं पण ते यती. क्रियापद बदलू शकतो आपण. क्रियापद त्यांनी हा. मागितलेलं नाही ना. त्यांना भार्यया यायला पाहिजे त्यामध्ये. हा. घेऊ का सर? काय योग मला म्हणताय? हो, पुढचं घ्यायचं का हो. हेच पूर्ण व्हायचं? झालं हे. आता हे लॉजिकल झालंय ते. बरं. ओके.
हे सह टाकून झालं ओके ते. मी पत्नी बरोबर भात शिजवून घेतला. ठीक आहे, जाऊ द्या आता. ते काय थोडस काय वाटतं आता की तेवढं योग्य नाही, पण चालू द्या, नो प्रॉब्लेम. सारिका नाम. घेऊ का? हो, घ्या. सारिका नाम. अरे कुठं गेलं ते? तिसरं. सरकलं ते माझ्या हा ह्याच्यावर हा हा. स्क्रीनवर. सारिका नाम गायनम मधुरम अस्ति. सारिका नाम सारिकाचे म्हणजे काय? हा. किंवा मधुर आहे. कोणाचे? सारिकाचे. सारिका नाम. नाम म्हणजे कोणतं येईल ते? विभक्ती नाम. षष्ठी. सारिकेचे गायन गोड षष्ठी. असते. हा, षष्ठी. षष्ठी. आता कोण नेक्स्ट? कोण झालेलं ना कोणी असं आहे का शिल्लक आतापर्यंत न बोललेला? कोणी म्हणणार नाही. श्रावणी, अनम्यूट कर. श्रावणीचा फोन. सारिका नाम म्हणजे षष्ठी बहुवचन आहे ना सर? बहुवचन आहे का ते? सारिका नाम नाम आलं की शेवटी येतं. म्हणजे सारिकांचे गायन मधुर हं. असते. आता पटकन केव्हा केव्हा नाही आठवत. संती हा, येईल का? अस्तीच्या ऐवजी संती होईल का तिथे? नाही नाही होणार ते. संती नाही होणार ते. गायन गायनम करताय ना? गायनम करताय हा, ना ते. गायनम करताय. गायनम मधुरम असते. हा गायन हा. कोणाची तशी काही नाही. हो हो. मक्षिका कोण? श्रावणी घेते का? वरती कोण? वैशाल आहे का? वैशाल ते वाचताय पुढचं? तुमचंच नाव आलं. मक्षिका. मक्षिका. सा मक्षिका हस्तोपरी उपविष्टवान. हम्म बापरे. ती माशी हम्म. हाताशी काहीतरी आहे आणि उपविष्टवान म्हणजे काय सर? बसली. अच्छा, हातावर बसली. हा. ती माशी हातावर बसली. उपविष्टवान हे भूतकाळ. हे वान सुद्धा एक लागलं की भूतकाळ होतो. अच्छा. हे क्रियापदाच्या पुढे वान लावलं तरी ते भूतकाळ ट्रीट होतं. जसं आपण ते स्म म्हटलं होतं ना, ते उपविष्ट स्म, तरी पण ते भूतकाळ झालं असतं. उपविष्टवान सुद्धा भूतकाळ. ओके. ओके, पुढे स्नेहलताई. मालासू. मालासु नानाविधानि पुष्पाणि सन्ति. मालासु मालासु सप्तमी. माळेमध्ये मालासु सप्तमी बहुवचन आहे वाटतं हे. बालासू मालासु बहुवचन आहे. नानाविधानि माळेमध्ये पुष्पाणि सन्ति. विविध प्रकारची विविध फुले प्रकारचे फुले आहेत. असतात. संधी आहेत. आहेत. हे पुढचं घ्या बरं तुम्ही एकदा. आठवा. कुंडलिका भीही. कुंडलिका म्हणजे जिलेबी. हा, कुंडलिकाभिः. आपणिकः कुंडलिकाभिः स्थालिकां पूरयति. म्हणजे दुकानदार जिलेब्यांमध्ये जिलेब्यांनी थाळी भरतो. आपणिकः कुंडलिकाभिः स्थालिकां, म्हणजे थाळीला स्थालिकां घेतली आहे. पूरयती म्हणजे भरतो, पूर्ण करतो. थोडं वेगळं वाक्य आहे. थँक्यू. माधुरी कुलकर्णी मॅम. तर कुंडलिकाचा काय अर्थ सांगितला तुम्ही? जिलेबी. 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 ओके. हो. बालाः उपवने न क्रीडन्ति. सोपं वाक्य. मुली उपवनामध्ये खेळत नाहीत. नाही, बाला बाला म्हणजे मुली ना. आणि
ठीक आहे, चालेल. अनेक आलं अनेक म्हणून बाला हा हा बाला आणि मुली उपवने बागेत खेळत सप्तमी नाही. ओके, चालेल. सप्तमी बागेमध्ये राईट. सप्तमी पद्मजा आणि ते पद्मजा पोळ मॅडम. हो सर. हा. वार्तायाः वार्ताहरः वार्तायाः लेखनं करोति. वार्ताहर हे वार्तांचं म्हणजे बातम्यांचं लेखन करतात. करतो. हा, लेखन करतो. एकच वार्ताहर आहे ना? एकच आहे. हो हो, एकच आहे. बरोबर, एक वचन आहे. हो. वार्ताहर बातम्यांचं लेखन करतो. वार्ता अनेक आहे पण वार्ताहर एक आहे. बरोबर. ओके. अशा रीतीने आपण ही वाक्य संपवली. 1-2 वाक्यांमध्ये आपल्याला बघायचं तेवढं सोडून. आता पुढे जे आहे आपण मागे शिकलेलो आहोत संधी. आपण ज्या संधी शिकतो सध्या मागे पण शिकलो आपण त्या स्वर संधी आहेत. 2 स्वर अ पासून अहा पर्यंत जे आहे, अहा पण नाही अम पर्यंत, याचं जेव्हा एकत्रीकरण होतं तेव्हा ती संधी होते. आता या ठिकाणी 3 ग्रुप आपण शिकणार आहोत सध्या. पहिला नियम असा या ठिकाणी की ऱ्हस्व किंवा दीर्घ ई उ र र स्वरांच्या पुढे विजातीय स्वर आल्यानंतर त्यांचं काय होतं? उनका काय पुढे काय लिहिलंय? उनकाच्या पुढे क्रमशः य य आणि व य र व व र. य व ईच्या ऐवजी रो ई आणि अजून काही असेल तर त्या ठिकाणी य होईल. ई उ आणि अजून स्वर असेल तर व होईल आणि रू आणि एखादा स्वर असेल तर रो. त्याचे उदाहरण त्यांनी दिलेत. उदाहरण सोपे, हे नियम लक्षात ठेवायला अवघड जातात पण उदाहरणं सोपं आहे लक्षात ठेवायला. ई अधिक अ त्याचं झालं य. जसं यदी अधिक अपि, जर आणि सुद्धा, यद्यपि म्हणजे अजून सुद्धा. हे अर्थ बदलतो इथे पण हे शब्द माहिती आपल्याला. यदी आणि अपि, यद्यपि, इति आणि अत्र थोडं गेलं कळून इथलं. इत्यत्र, ई अधिक आ य म्हणजे ई मध्ये अ आलं आणि आ आलं तरी य. यदी अहम, जर मी, त्याचं एकत्र होऊन होतं यद्यहम. म्हणजे आपल्याला असं यद्यहम शब्द वाचला आपण कुठे तर आपल्याला स्ट्राईक झालं पाहिजे कारण हे यदी आणि अहम आहे. जर मी. अणु अधिक अय. पण सर तिथे अ आहे ना, आ कुठे आहे तिथे? यदी अधिक अहम हा, आहे ना. ते काही काही ठिकाणी त्यांनी केलंय आता ते काय त्याला इलाज नाही काही. त्यांना आता शब्द आणि मिळाला खाल नाही. हा, आणि खालचं पण व अधिक आचं पण हो, नाही मला खूप ठिकाणी असेल. है ना. हा. हो, एखादा आठवडा तर टाकू एखादा शब्द एखादा. अणु अधिक अय, पण काय हे यांनी संस्थेने टाकलेले पुस्तक हे आणि येणार परीक्षेला आपल्याला यातलेच येणार आहे. त्यामुळे आपण इथे काही बदल केला तर पुन्हा ते कन्फ्युजन नको व्हायला. हा शब्द सापडलाच नाही आम्हाला. एक्स्ट्रा टाकू एखादा पाहिजे. यदी अधिक अहम, यद्यहम. अणु अधिक अय, अन्वय. अन्वय म्हणजे अणु म्हणजे फॉलो करणे, एखादे मागे जाणे. आणि अय म्हणजे कुठलाही अर्थ. आपण जे एखाद्या श्लोकाचा अन्वय करतो म्हणजे त्याला सोपं करतो. मग तो जो अर्थ असतो त्या मूळ श्लोकाच्या मागे आपण अणु केलेलं असतं, त्याला फॉलो केलेलं असतं आणि त्याचा अन्वय करतो म्हणजे त्याला सोपं करतो त्याला, ते अन्वय. आता हे उ अधिक अ आणि उ अधिक आ हे दोन्हीचं, याचं व होतं, इथं वा होतं. पण इथे या ठिकाणी या झालेलं नाहीये, दोन्हीकडे यच आहे. भानू अधिक अस्तः, भानवस्तः. हा शब्द बरेचदा येतो परीक्षेमध्ये. भानू म्हणजे सूर्य, भानू अस्तः, भानवस्तः. भवतु अत्र, भवत्वत्र. इथे होवो, भवतु अत्र. उ अधिक आ, वा. आता इथे सुद्धा होत नाही खरं म्हणजे वा कुठंच नाही. पितृ अधिक अनुमती ही,
पितृनुमती सरळ सरळ ऍड झालं यामध्ये. अति अधिक आचार, अत्याचार हा एक सोपा शब्द आहे. अति अधिक आचार म्हणजे एखाद्या कृतीचं जेव्हा अति होतं तेव्हा तो अत्याचार होतो. र अधिक अ र आणि र अधिक आ रा. आता हे रा म्हणजे इथं ठीक आहे, इथे वेगळं आहे. आता इथे हे सु, आता इथे हे घेतोय उ आहे, उ अधिक आ हे इथे पाहिजे. इथं हे उ अधिक आ वरचं घेतलं तर सु अधिक आगतम, स्वागतम. आता आपण जे लिहितो ना कुठेही सुस्वागतम लिहितो आपण. खरं म्हणजे आगतम म्हणजे या आणि सु म्हणजे स्वागतम. या ठिकाणी सु ऑलरेडी आहे. हे तुमचे स्वागत असो, तुमचं चांगलं येणं हो. स्वागतम म्हणजे काय की तुम्ही चांगल्या रीतीने या, हे तुमचं आम्ही स्वागत करतो. इथे सु आहे पण आपल्या पद्धतीप्रमाणे आपण त्याला परत सुस्वागतम केलेलं. आणि हे पितृ अधिक आदेश, हे रु आणि आ, पितृ आदेश. पितृ अधिक ऋणम हा एक शब्द बरेचदा येतो. पितृ अधिक ऋणम. यामध्ये लक्षात ठेवायची गोष्ट अशी आहे की हे जे त आहे या तच्या खाली 6 सारखं आहे बघा. हे रु जे आहे इथे किंवा र जे आहे हे दीर्घ आहे. इथे जेव्हा हे रु आहे तेव्हा हे रूच्या इथे इथे छोटी वाटी आहे, इथं ती एकच वाटी आहे. आणि पितृऋण म्हणजे पितृऋणम, पित्याचे ऋण. मातृऋणम म्हणजे माती आईचे ऋण. तर इथं पितृणम लिहिताना तच्या खाली छोटासा 6 करायचा, म्हणजे ते दीर्घ होतं. हा एक त्यातला बारकावा लक्षात ठेवायचा. याच्यामध्ये काही ॲनामलीज आहेत त्या मी ऍडिशनल टाकून किंवा जागा बदलून इथं सुगाची जागा बदलली चालेल. इथं उ अधिक आ पितृ अनुमती खाली घेतो आणि हे सुस्वागतम सुआगतम खाली वर टाकतो. तर ही एक कॅटेगरी झाली. दुसरी कॅटेगरी जी आहे ए, आई आणि ओ याच्या पुढे जर स्वर आलं तर त्याला आय, औ आणि आव. आय, औ आणि आव. 4 कॅटेगरी, 4 प्रकारचे. ए अधिक अ अय, आई अधिक अ आय, ओ अधिक अ औ आणि औ अधिक अ आव. ए मध्ये आणि आई मध्ये य लागतं, ओ आणि औ मध्ये व लागतं शेवटी. अय, आय, औ, आव, ए अ, आई अ, ओ अ, औ अ. जिथं ऍड केलेलं सगळीकडे अच आहे, इथे कुठे आ त्याने घेतलेलं नाही इथे. आणि ए, आई, ओ, औ हे बाराखडीतले अक्षर घेतले. इथे जे आहे ते ई, उ, ऋ हे घेतलेले. आपण मागच्या वेळेला शिकलो ते अ, आ आणि काही ठिकाणी ई सुद्धा होतं. आता थोडस इथे बदल केलाय. ई आणि ई, उ, र आणि ए, आई, ओ, औ म्हणजे जवळजवळ पहिली बाराखडी संपवत आले त्याने. आता उदाहरण किती टिपिकल आहे याच्यामध्ये. शे आपण शब्द बघितला असता तो झोपण्याकरता. अनम, शे मध्ये अनम ऍड केलं तर शयनम म्हणजे झोपणे, झोप. अहम शयनम गच्छामी. नै अधिक अकह, नायकह वेगळंच आहे. विष्णू अधिक ए, विष्णवे विष्णूला. पौ अधिक अकह, पौ. पौ जे आहे तो पू पासून म्हणलं. पू म्हणजे पवित्र, अक म्हणजे करणारा, पावक म्हणजे अग्नी. अग्नी काय करतो